जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे. तर आज आपण नाश्त्यासाठी ना अगदी झटपट असे होणारे टोमॅटो सेट डोसा बनवणार आहोत, जे की बनवायला अगदी सोपे, कमी वेळात, कमी साहित्यात होतात, मात्र खायला खूप छान लागतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे इन्स्टंट टोमॅटो सेट डोसा बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी ते साहित्य काय घेतले ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, इथे ना 1 वाटी रवा घेतलाय. जितका रवा त्याच्या निम्म दही, म्हणजे मी ते अर्धा वाटी दही घेतलेला आहे. एक टोमॅटो घेतलाय थोडा जाडसरच चिरून, थोडीशी कोथिंबीर, त्याचसोबत चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा ना आपला बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्याचसोबत इथे 3 ते 4 लाल मिरची आहे ना, ती पाण्यात मी 1 तासापूर्वी सोक करत ठेवलेली आहे. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांडं ना सुक्कं घ्यायचं. हा पूर्ण ओलं असेल थोडं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. आणि रवा जर तुमच्याकडे खूपच जाड असेल ना, तर मिक्सरच्या भांड्यातून एकदा फिरवून घेतला तरी चालेल. आता काय करायचं, जे काही आपण साहित्य घेतलंय ना, सगळं मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ट्रान्सफर करायचंय. आणि शक्यतो ना छोटंच भांडं घ्या, पटकन वाटलं जातं आणि काही जास्त साहित्य लागत नाही. अगदी कमी वेळात, कमी साहित्यात हा सेट डोसा तयार होतो, मात्र खायला भन्नाट लागतो. जर घरच्यांना काही वेगळं असं खायचं असेल ना, तर तुम्ही हा सेट डोसा बनवू शकता, जो की छान लागतो टेस्टला. तर ते सगळं साहित्य आपण थोडं थोडं पाणी टाकून ना छान असं ना, डोशाचं बॅटर कसं असतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घेऊया. छान असं जितकं पाणी लागेल ना तितकं तुम्ही असं टाकून मस्त असं बारीक ह्याचं ना बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त एकदम ना छान डोसे अगदी झटपट होतात. तर थोड्या वेळाने तुम्ही ना कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता, बिकॉज ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे ना आता तुम्ही कितीही पाणी ऍड केलं तरी ना नंतर जसा जसा रवा फुलतो ना तसं तसं ते बॅटर घट्टच होत जातं. आता मीठ तर आपण ऑलरेडी टाकलंय, आता अगदी किंचितभर ना खाण्याचा सोडा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा, जास्तही टाकायचा नाही. ह्याच्या जागी तुम्ही इनोचा सुद्धा वापर करू शकता, काहीच हरकत नाही. तर आता हे बॅटर ना मी 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण कन्सिस्टन्सी थोडीशी मेंटेन करूया. तर म्हणजे आपण 15 मिनिटं हे बॅटर बाजूला ठेवलेलं, अजून थोडंसं होतं ते सुद्धा मी वाटून ह्याच्यामध्ये ऍड केलंय. आता बघू शकता तुम्ही, हे बघा बॅटर थोडंसं असं दाटसर वाटतंय ना. सो आता आपल्याला जितकं म्हणजे जास्त पण सेट डोसाला जास्त पण बॅटर ना पातळ नाही करायचं. सो मिक्सरच्या भांड्यात मी जेव्हा वाटलेलं ना त्याच्यातच थोडंसं पाणी टाकलंय आणि अगदी थोडंसं पाणी ऍड करून आधी मिक्स करायचं. बिकॉज जास्त पातळ झालं ना तर सेट डोसा नीट येत नाही, एकदम असं पसरलं जातं. तर ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला काहीसं हवंय. हे बघा, बघू शकता आत्ता आपलं बॅटर तयार आहे. मस्त अजून ह्याला 5 मिनिटं बाजूला ठेवायचं, बिकॉज आपण आत्ताच पाणी ऍड केलंय. आणि आता मस्त गरमागरम ना सेट डोसा तयार करूया. ते इथे आपलं ना आता चटणी सुद्धा मी वाटून घेतली आहे. बॅटर 5 मिनिटं बाजूला ठेवलेलं तितक्या वेळात हिला मस्त आता तडका देऊया. हा हा हा, हे बघा छान असा चरकन तडका बसला पाहिजे राव. थोडंसं आहे ह्याच्यामध्ये पण आपण टाकूया, व्यवस्थित मिक्स करून. ह्याच्यामध्ये वेस्ट नको जायला काहीच. आणि आपण जी चटणी केली आहे ना, नॉर्मल आपलं सुकं ओला नारळ आणि मिरची, कोथिंबीर, थोडेसे डाळे आणि भाजलेले शेंगदाणे, मीठ आणि थोडीशी साखर. आणि तडक्यासाठी काय मी तेलात ना आपलं मोहरी, थोडंसं जिरं, 2 सुक्या लाल मिरची टाकलेत, कढीपत्ता, बस तेलात चांगलं तडतडू द्यायचं आणि आपण हे वाटलेल्या चटणीमध्ये टाकायचं. मस्त चटणी सुद्धा तयार आहे. आत्ता डोसे करायला घेऊया राव. आणि आता कधीही डोसा करण्याआधी काय करायचं, तव्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते पाणी ना व्यवस्थित पुसून घ्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं, अगदी थोडंसं तेल ऍड करायचंय आणि कपड्याच्या किंवा टिश्यू पेपरच्या सहाय्याने ना ते व्यवस्थित असं पुसून घ्यायचंय आपल्याला. आता मस्त तवा तापला ना, जास्त पण कडकडून तापवायचा नाही किंवा असा कमी पण तापवायचा नाही. आता जे आपण बॅटर घेतलंय ना ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्यावर टाकायचं आहे. ते सेट डोसा ना असे छोटे छोटेच असतात, जास्त पण मोठा काढायला जायचं नाही. आणि अगदी थोडंसं असं पसरवायचं, बस थोडेसे जाडसरच असतात ते. आणि मस्त मीडियम फ्लेमवर ना असं ह्यांना बबल्स येईपर्यंत एक बाजूला ठेवायचं. त्यानंतर आपण ट्विस्ट करून घेऊया. हे बघा छान असं ना आपल्या सेट डोस्याला बबल्स आलेत आणि पूर्ण वरून ना सुकत आलेलं आहे. आता काय करायचं, अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी 2-4 थेंब इतकं. आणि ह्याला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा मीडियम फ्लेमवर ना व्यवस्थित असं शिजू द्यायचंय. हा हा, हे बघा कसले सुंदर दिसत आहेत राव. लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ना हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि अगदी झटपट होतात, काही जास्त वेळ लागत नाही.
तर हे बघा मंडळी, अगदी झटपट असा आपला पहिला सेट डोसा तयार आहे. सॉरी, टोमॅटो सेट डोसा. आणि बघू शकता कसला क्यूट दिसतोय राव. हे बघा, आता हा झालेला आहे. आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा असेच तयार करूया, अगदी झटपट पटापट. आणि गाईस, तुमच्याकडे जर डोशाचा मोठा तवा असेल ना, असा माझ्यासारखा पसरट, तर तुम्ही एकातच 2-3 ना एकदाच टाकू शकता. म्हणजे गॅस पण वाचतो, टाइम पण वाचतो आणि अगदी झटपट होतात. आता हे 2 ऑलरेडी तयार होत आले, दुसऱ्या बाजूने टाकले आणि हा बघा आत्ताच टाकलाय. म्हणजे एकाच तव्यात तुम्ही 2 ते 3 आरामात एकदाच काढू शकता. आता आपले डोसे तर तयार होत आलेत, मस्त सर्व करूया ह्यांना. तर मंडळी, छान असे आपले चटणी सोबत टोमॅटो सेट डोसा तयार आहे, तेही अगदी कमी वेळात, कमी साहित्यात आणि अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत, जे की 2 ते 3 तास आरामात सॉफ्ट राहतात आणि चवीला इतके भन्नाट लागतात ना राव. चवीची गॅरंटी मी देते, तुम्ही एकदा बनवून बघा. बिकॉज ना, हा पदार्थ आमच्या घरी नेहमी बनवला जातो आणि मेन म्हणजे ना, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला, दोघांनाही भरपूर आवडतो, तेही अशा झटपट चटणी सोबत. तर तुम्ही सुद्धा घरी कोणी गेस्ट वगैरे आले, घरात रवा असेल, दही असेल, पटकन असे डोसे बनवून तयार करू शकता. आणि अगदी 1 वाटी रव्यामध्ये ना तुम्ही 7 ते 8 डोसे आरामात बनवू शकता, तेही इतके क्यूट दिसणारे. तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.